अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत इस्कॉन अध्यक्ष डॉक्टर सूरदास यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरू असतानाच आता रुपाली ठोंबरे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे। लोकांची कामं करतानाच मला देव दिसतो आणि पावतो असं अजित पवार म्हणायचे, अशी आठवण रुपाली पाटील यांनी सांगितली आहे। भगवद्गीता हा श्रद्धेचा आणि भक्तीचा विषय, मात्र त्यातून अंधश्रद्धेला खतपाणी घालू नये असंही त्यांनी म्हटलंय। भगवद्गीता वाचल्यानं मानसिक समाधान मिळू शकतं, मात्र त्यामुळे अपघात टळू शकत नाही, अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील यांनी दिली आहे। दास म्हणून जे कोण पंडित आहे त्यांनी वक्तव्य केलं की माननीय अजितदादांना त्यांनी श्री भगवद्गीता वाचायला दिली होती, ती त्यांनी वाचली नाही म्हणून अपघात झाला असेल। एक लक्षात घ्या, माननीय अजितदादा शिवशाहू फुले आंबेडकर विचाराचे होते आणि त्यांची श्रद्धा ही लोकांचे प्रश्न सोडवण्यात होती। म्हणजे एक उदाहरण तुम्हाला प्रसंग सांगते की जेव्हा केव्हा आम्ही गावागावात जायचो, शहरात जायचो, तेव्हा दादांना म्हणायचो की दादा गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचे, तर दादा तिथनच मनेभावे पाया पडायचे आणि म्हणायची लोकांची कामं करण्यामध्येच मला देव दिसतो आणि देव पावतो। त्याच्यामुळे सूरजदास हे जे कोणी आहे यांनी लक्षात घ्यावं की भगवद्गीता हा एक श्रद्धेचा भक्तीचा भाव आहे, परंतु त्याच्यावरनं अंधश्रद्धेला खतपाणी आपण घालू नये असं कुठेही नाहीये। भगवद्गीता वाचल्याने एक मानसिक समाधान मिळू शकतं, परंतु असले अपघात किंवा असे कुठले प्रसंग टाळू शकत नाही। त्यामुळे माझी विनंती आहे अशा गुरूंना की कृपया अंधश्रद्धेसारखे कुठलेही पेव आपण रचू नये आणि माननीय अजितदादा हे लोकांची कामं करून त्याच्यामध्ये देव बघणारे होते, हे लक्षात घ्यावं।